आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना मोठा धक्का बसलाय। शहरामध्ये गाजलेल्या औरा बार हल्ला प्रकरणामध्ये आधीच अटकेत असलेल्या लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक यांच्यावर आता पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। ही कारवाई फक्त एका गुन्हेगारांवर नव्हे तर नाशिकच्या राजकीय जगतातील गुन्हेगारी छटांवरच एक मोठा प्रहार मानला जातोय। सातपूर परिसरातील औरा बार आणि रेस्टॉरंटच्या मालकावर 5 सप्टेंबरला हल्ला झाला होता। या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक करण्यात आली होती। तपास सुरू असतानाच पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। लोंढे कुटुंब केवळ राजकारणातच नव्हे तर संघटित गुन्हेगारीतही सक्रिय असल्याचं समोर आलं। पोलीस तपासात समोर आलं की प्रकाश लोंढे आणि त्याचे दोन्ही पुत्र भूषण आणि दीपक हे खंडणी वसुलीच्या रॅकेटचं संचालन करत होते। नाशिककरांना हादरवणारी ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी हालचाल केली। प्रकाश लोंढे हे आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत। या राजकीय ओळखीचा गैरवापर करून ते पोलीस यंत्रणेला गोंधळवण्याचा प्रयत्न करत असल्याची ही माहिती पोलिसांकडे आली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले। राजकारणाच्या आड दडलेली गुन्हेगारी संपवायचीच आणि या आदेशानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील राजकीय गुन्हेगारी विरुद्ध मोहीम हाती घेतली। मागील महिनाभरात पोलिसांनी गँग्सवर सलग कारवाया करत नेत्यांची झोप उडवली आहे। आता तर काही नेते शहराबाहेर परागंदा झाल्याचीही माहिती मिळते। सोमवारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेतला। माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्यांचे पुत्र भूषण आणि दीपक तसेच टोळीतील आणखी 18 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या टोळीतील सदस्यांमध्ये भुऱ्या उर्फ राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश अडांगळे, संतोष शेट्टी, अमोल पगारे, देवेश शेरताटे, शुभम गोसावी, ललित सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत साळगे, राहुल सत्ते, विजय गायकवाड, निखिल निकुंभ आणि संदीप गांगुर्डे यांचा समावेश आहे। या सर्वांवर खंडणी, मारहाण, धमकी आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप आहेत। पीएल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे, हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ऍड करण्यात आलेली आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पीएल गँग वर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत। आणि या 20 गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे, जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याला मोकाचे कलम ऍड करून मोकांतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 4 जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते। यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीट यामध्ये कोर्टामध्ये दाखल केलं जाईल। संघटित गुन्हेगारी त्यांनी काय काय केलं, खंडणी वसूल करणे किंवा काय प्रकार? जवळपास मागील 10 वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत, खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर जमिनी बळकावणे असा प्रकार आहे, फायरिंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत। मागच्या 10 वर्षापासून ऍक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाची कलम ऍड करून मोकांतर्गत कारवाईच्या मध्ये होत आहे। आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। महानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती, घर, जागा जिथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयाने कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील। सर, नाशिक पोलिसांची यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे, सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील। भूषणचा कसा शोध सुरू आहे, किती पथकी मागे आहे? क्राईम ब्रँचची पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं, सर्वच पथक सर्व अँगलनी या गुन्ह्यातील सर्वच फरार आरोपीचा शोध घेत आहेत। या कारवाईनंतर प्रकाश लोंढे यांची सुटका होणं जवळपास अशक्य बनलंय। आरपीआयच्या संघटनेत गेली काही वर्ष त्यांचं एकहाती वर्चस्व होतं। आता मात्र या कारवाईमुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आरपीआयला मोठा राजकीय धक्का बसल्याचं स्पष्ट दिसतंय। राजकीय ओळख कितीही मोठी असो, कायद्याचा हात त्याहून मोठा असतो। शहरात गुन्हेगारी आणि सत्तेच्या संगतीनं उभारलेले गड आता कोसळताना दिसून येत आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईनंतर नाशिक शहरातील गुन्हेगारांनी आता धसका घेणं तितकंच गरजेचं आहे। संघटित गुन्हेगारांवर थेट मोक्कासारखी कठोर कारवाई होत असल्यानं गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दाणले आहेत। कारण आता जेल दूर नाही आणि कायदा जागा आहे। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।